ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। सामाजिक न्याय विभागाच्या लोकांना अक्कल आहे की नाही? मूर्खांनो, दुसरा GR काढण्याआधी पहिला GR रद्द तरी करा। काँग्रेसच्या विजय वडेट्टीवारांनी सामाजिक न्याय विभागाची अक्कल काढली। लक्ष्मण हाकेंच्या बॅनरला अज्ञातांनी काळं फासलं। गेवराई तालुक्यामधल्या फुरसुंगी फाट्याजवळ लावलेल्या बॅनरला काळं फासलं। ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंची बीडच्या गेवराईमध्ये उद्या सभा। ओबीसी समाजही मुंबईमध्ये महामोर्चा काढणार। 8 किंवा 9 ऑक्टोबरला मुंबईमध्ये मोर्चा पार पडणार। ओबीसी संघटनांकडून मुंबईमध्ये मोर्चाचं आयोजन। शनिवारी नागपुरात ओबीसी नेत्यांची महत्त्वाची बैठक। आंदोलनाची पुढची दिशा ठरवण्यासाठी बैठकीचं आयोजन। विजय वडेट्टीवारांच्या नेतृत्वात बैठक होणार। MPSCच्या मुख्य परीक्षेचा निकाल जाहीर। EWSचा कट ऑफ ओबीसी SCBC पेक्षाही कमी। ओबीसींचा कट ऑफ 485 तर EWSचा कट ऑफ 445। भारत-पाक सामन्याविरोधात ठाकरेंची शिवसेना आक्रमक। महिला आघाडीचं रविवारी सिंदूर रक्षा आंदोलन। पंतप्रधान मोदींना घराघरातून सिंदूर पाठवणार, संजय राऊतांची माहिती। काल 2 भाऊ भेटले, कालची भेट राजकीय कशी म्हणता? ठाकरे बंधूंच्या भेटीवर संजय राऊत यांची प्रतिक्रिया। शिवतीर्थवर आज मनसे नेत्यांची बैठक। बैठकीला मनसे नेते पदाधिकारी उपस्थित राहणार। राज ठाकरे पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करणार। ठाकरेंच्या सेनेच्या मुंबईतील खासदारांची उद्या बैठक। मातोश्रीवर उद्या 11 वाजता बैठक। ठाकरे बंधूंच्या शिवतीर्थवरील भेटीनंतर खासदारांच्या बैठकीला महत्त्व। हैदराबाद गॅझेट संदर्भातील GR विरोधात मंगेश ससाणी यांची हायकोर्टामध्ये धाव। शुक्रवारपर्यंत सुधारित अर्ज करण्याच्या हायकोर्टाच्या सूचना। सोमवारी सुनावणी पार पडणार, तर GR विरोधात इतर 2 याचिकाही हायकोर्टामध्ये दाखल। 2 दिवसांच्या विश्रांतीनंतर उपमुख्यमंत्री अजित पवारांकडून पुन्हा कामाला सुरुवात। मंत्रालयामध्ये अजित पवारांच्या उपस्थितीमध्ये विविध बैठका। आजारी असल्यामुळे अजितदादांनी 2 दिवसांची विश्रांती घेतली होती। संघाच्या 100 वर्षाच्या काळामध्ये सरसंघचालक मोहन भागवतांचा कार्यकाळ सर्वात परिवर्तनकारी। सरसंघचालक मोहन भागवत यांच्या 75 निमित्त मोदींचा विशेष लेख। भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांचे ट्विटर अकाउंट सस्पेंड। ट्विटरच्या नियमांचा भंग झाल्यानं अकाउंट सस्पेंड। देशभर SIR भर करण्याची निवडणूक आयोगाची तयारी। अंमलबजावणीसाठी राज्य अधिकाऱ्यांबरोबर महत्त्वपूर्ण बैठक संपन्न। या वर्षाअखेरीस देशभरात SIR प्रक्रियेला सुरुवात होणार। सरकारी बँकांचं महाविलीनीकरण होणार। 3 ते 4 मोठ्या बँका निर्माण करण्याचा सरकारचा प्रयत्न। 2020 मध्ये सरकारी बँकांची संख्या 27 वरून 12 करण्यात आली होती। माजी न्यायाधीश सुशीला कार्की नेपाळच्या पंतप्रधान होण्याची शक्यता। नेपाळमध्ये सध्या लष्करी राजवट। हिंसाचारामध्ये आतापर्यंत 30 जणांचा मृत्यू तर 1033 जण जखमी। सोलापूर शहरासह जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस। महापालिका आयुक्त सचिन उंबासे यांच्याकडून घरामध्ये पाणी शिरलेल्या भागाची पाहणी, तर ग्रामीण भागामध्ये पावसामुळे पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान। ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक।